भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 181 दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी अद्याप 142 जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शिक्षण विभागाकडे अद्यापही प्राप्त झालेले नाही. 8 मार्च पर्यंत केवळ 39 जणांचे अहवाल प्राप्त झाले. तर प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटके यांनी 30 दिवसामध्ये दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही असे पत्र 24 फेब्रुवारी 2026 रोजी काढले होते आणि त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास 142 कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व विभागातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितले आणि त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांचा अधीनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची शल्य चिकित्सांकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्यास कळविले होते, परंतु अद्यापही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. तरी कोणती श्रेणी खोट्या अपंगत्वाच्या श्रेणीमध्ये हे होते. त्यांचं सध्या आपण वेतन थांबवण्याचा आदेश दिलेला काय संदर्भात त्या माहिती? शिक्षण विभागाच्या बाबतीत असा वेतन थांबवण्याचा कुठलाही म्हणजे पर्टिक्युलर कर्मचाऱ्याच्या बाबतीत आदेश दिलेला नाही, परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या पत्रान्वये त्याचबरोबर दिव्यांग विभागाचं जे शासन निर्णय आहे त्यानुसार आपण आपल्या जिल्ह्यातील शिक्षक प्रवर्गातील एकूण 181 कर्मचाऱ्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र पडताळणीसाठी शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा यांच्याकडे पाठवलं होतं. त्यांच्यापैकी 39 कर्मचाऱ्यांचे अहवाल सद्यस्थितीत प्राप्त आहेत आणि उर्वरित कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. त्यामुळे या महिन्याअखेर आपण सर्वांचे अहवाल तात्काळ मागवलेले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे अहवाल यामध्ये तपासणी होऊन येणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांच्या प्रमाणपत्रामध्ये त्रुटी असतील त्यांच्यावर तर नियमानुसार कार्यवाही होईल, परंतु ज्यांचे अहवाल विनाकारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे येणार नाहीत अशांच्या बाबतीमध्ये त्यांचं वेतन थांबवण्याचा आदेश आम्ही या स्तरावरून आम्ही निर्गमित केलेले आहेत. सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना ते पत्र आम्ही निर्गमित केलेलं आहे.